श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर माझा एक असा अनुभव आहे स्वामींसोबतचा का म्हणजे आमच्या वडिलांचा थोडा बिझनेस होता, तर त्यामध्ये त्यावेळेस थोडा बिझनेस डाऊन चालू होता आणि मी बाहेरगावी शिकायला असल्यामुळे माझ्याजवळ थोडे मोजकेच पैसे होते आणि माझे पैसे संपत आले होते. तर त्यामुळे मला वडिलाला पैसे मागताना थोडं बरोबर नव्हतं वाटत. त्या टायमात थोडा आपला बिझनेस डाऊनच चालू होता. तर त्यामुळे मी असं मनातून माझ्या अंतर्भावेतून स्वामींना प्रार्थना केली की स्वामी, मला वडिलाला पैसे मागताना थोडं बरोबर नाही वाटत आहे, तर मी काय करू, म्हणजे मला नेमकं समजलं नाही मी काय करू. तर मी नुसतंच स्वामींसमोर तो विचार मांडायचा प्रयत्न केला माझा आणि त्याच वेळी माझ्या अकाउंटला मेसेज आला की युअर अकाउंट हॅड बीन 10,000 क्रेडिटेड. तुमच्या अकाउंटला 10,000 रुपये आले ते. तर मला त्या क्षण खूप चांगलं वाटलं का स्वामी माझं ऐकताय. हे ऐकल्यानंतर मला खूप चांगलं वाटलं आणि असाच स्वामींचा अनुभव होता. आणि ते पैसे स्कॉलरशिपचे होते आणि ते स्कॉलरशिपचे माझ्याजवळ 10,000 रुपये त्याच क्षणी मला आले आणि त्याच्यामुळे मला कॉलेजची फी भरायला खूप सोपं गेलं आणि मला थोडेसे मदती झाली आर्थिक. तर असा स्वामी अनुभव आहे माझा का स्वामी आपलं ऐकतात. फक्त गरज असती तर ती आपल्या अंतर्मनातून आपल्याला त्यांच्यासमोर प्रस्तुत करायची असती का आपण किती आतून आपण मागू शकतो स्वामींना, आपण किती भावेने हाक मारू शकतो. स्वामी नक्की धावून येतात आपल्या अडथळ्यांमध्ये किंवा आपल्या वाईट काळामध्ये. तर तुम्ही फक्त माझा असाच एक उद्देश आहे का स्वामी सेवा करा, स्वामींचं नामस्मरण करा. हा सर्वात मोठी सेवा आहे स्वामींची, ही माझा अनुभव सांगतो. धन्यवाद. माझं असं म्हणणं आहे यूथ अशी आहे आजची जनरेशनची का सिगरेट, पाणी, दारू, धूम्रपान वगैरे हे सर्व करतात. त्या सोडून मला असं वाटतं तुम्ही स्वामी सेवात लागले पाहिजे. थोडंसं नामस्मरण करा, तुमच्यासाठी ते खूप चांगलं राहील. मला तरी असं वाटते का तुमच्या वाईट काळामध्ये ते कोणीही कामी पडणार नाही, ते उलट तुमच्या शरीरांना खासतं आहे. त्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटते का तुम्ही स्वामीं सेवा करा, स्वामींचं नामस्मरण करा. स्वामी नक्कीच तुम्हाला खूप चांगली प्रचिती देईल आणि तुमचं आयुष्य चांगल्या मार्गावर लागेल, असं माझं चांगलं वैयक्तिक मत आहे आणि माझं स्वतःचं लागलं आहे. पण मी स्वामी सेवा ही अंतर्भावेतून करतो, तुम्हीसुद्धा करा. मला अशीच विनंती आहे माझी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.